कसे आहे मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. या ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्हाला डोंबिवली ठाणे पूर्ण लोकल ट्रेन आणि क्राऊड मध्ये पूर्ण मी ब्लॉग शूट करणार आहे आणि पब्लिकची रिएक्शन बघणार आहे आणि पब्लिकला सांगणार सुद्धा आहे की कॅन यू सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. तर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहा. चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करून घ्या. या साईडला आपली गाडी पण लावून टाकली पेन पार्क मध्ये. जसे की तुम्ही मिनी ब्लॉक मध्ये बघितलं असेल की मी पेन पार्क मध्ये गाडी लावतो आणि तिथून जातो ठाण्याला. ठीक आहे, या साईडला आपली गाडी लावून टाकली. पावती पण फाडून झालेली आहे. आता बॅक साईडचा रस्ता आहे, तिथून आपण जाऊया पटापट, कारण की तिकडून लॉंग भरपूर लांब पडतं म्हणून शॉर्टकटने पटापट स्टेशनला जाऊया. तिकीट वगैरे सर्व काढूया आणि कंटिन्यू ब्लॉगिंग आपण चालू ठेवूया. पूर्ण पब्लिकचे रिएक्शन चेक करूया. चला पटापट निघूया. फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे. या साईडला बघू शकता यो रेल्वेचा पेन पार्क आहे. या साईडला पण पेन पार्क आहे, पण ह्यो जरा फुल झालेला म्हणून या साईडलाच गाडी लावतो मी मित्रांनो. इथून शॉर्टकट आहे डायरेक्ट पेन पार्क मधून स्टेशनला निघायला. बघूया, फर्स्ट टाइम चाललोय त्या शॉर्टकटने, कारण की रोज मी हायवेनेच जातो. ठीक आहे, बघूया. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. पब्लिकचे रिएक्शन बघून बघून खूप मजा येणार आहे. तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग. चॅनल नाही तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. हे बघा, आता आपण सेकंड वाला पेन पार्क मध्ये पोहोचलोय. तिथून रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता आहे. हे बघा, पूर्ण गाडीचा पार्किंग फुल झालंय. मॉर्निंगलाच पूर्ण फुल होतो, कारण की सर्व कामाला जायला पटापट निघतात मॉर्निंगला, म्हणून तेव्हा पूर्ण फुल होतं. बघू शकतो. चला, आपलं स्टेशन पण आलेलं आहे. या साईडला तिकीट काढावं लागेल आपल्याला. फायनली आपण आलो स्टेशनला. तिकीट काउंटरच्या इथं साईडला बघूया कशा निघते, बघूया गर्दी आहे का नाही. तिकीट काउंटर नॉर्मल तिकीट काउंटर, तिकीट काउंटर गर्दी नाही. काढायचंय सेल्फ तिकीट काउंटर. पटापट फायनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे. पण फुल रेडी झालेलं आहे. बघा या साईडला स्लो ट्रेन आहे. बघूया स्लोनी आता किती टाइम लागतो ठाण्यात पोहोचायला. स्लोनी जागा भेट पण बघूया जागा भेटते का नाही. चला पटापट चढूया आपण. जास्त क्राऊड नाही, जागा भेटेल बसायला. ठीक आहे, व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो. जास्त गर्दी नाही. आपण पोहोचलोय ठाणे स्टेशनला. ही आपली ट्रेन आहे, चालली आहे. आपण चाललोय आता ठाणे वेस्टला. बघूया क्राऊड कमी आहे म्हणून जास्त पब्लिक नाही. बघूया जेवढे बघते तेवढे. आता शेड्या पण चढल्या आपण. सोबत कंटिन्यू बनत राहा. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. या साईडला बघू शकतात. फायनली मित्रांनो आपण आलोय ठाणे स्टेशनला. ठाणे स्टेशनला जायचं आपल्याला वेस्टला शेअरिंग रिक्षा पकडायला. या साईडला बाहेर निघायचं एक्झिट आहे, तिथून आपण बाहेर जाऊया. कंटिन्यू बनत राहू. पब्लिक रिएक्शन तर होते, जास्त नाही होते. ठीक आहे, जेवढे होते तेवढे बघूया. या साईडला बाहेर निघायचा रस्ता आहे. आपल्याला जायचं शेअरिंग रिक्षा पकडायला. या व्हिडिओ मध्ये कॉन्फिडन्स एकदम हे करायचं नाही मित्रांनो. बोलायला, कॅमेराशी ब्लॉगिंग करायला काहीच नाही. एकदम एन्जॉयमेंट मध्ये ब्लॉगिंग करायची. या साईडला क्राऊड किती क्राऊड आहे. आपण चाललोय ठाणे स्टेशनच्या बाहेर. भरपूर मोठा ठाणे स्टेशन मित्रांनो. या साईडला एक्झिट आहे आपला. पुढं पण भरपूर पब्लिक असणार आहे. त्यासोबत कंटिन्यू वरती बस स्टँड आहे.
बस डेपोचा बस स्टँड. त्या साईडला खालतून ब्रिजून पूर्ण रिक्षा वगैरे लागतात. पब्लिक काय बघत तर नाही आपल्याकडे. ठीक आहे, आपण पब्लिक साठी थोडी, आपण आपल्यासाठी ब्लॉग बनवतो. ठीक आहे तर चला पटापट. बोलतो या साईडला तर पूर्ण रस्ता आहे, तिथून शेअरिंग रिक्षा जायचा. या रस्त्यावर भरपूर गर्दी असते कारण की योज मेन रस्ता आहे. सर्व पब्लिक तिथे जाते. बघू शकतात क्राऊड. तुम्ही पण घाबरत असणार तर पब्लिक मध्ये ब्लॉग करायला घाबरू नका. काहीच नाही होत. कॅमेऱ्याकडे फुल लक्ष द्या. बोलत राहा, तुमच्या मनात जे येईल ते बोलत राहा. हळूहळू एकदा सवय झाली तर तुम्ही सुद्धा ऐसे ना मुझे तुम देखो पब्लिक मध्ये ब्लॉगिंग करतो. या साईडला बघा मित्रांनो, पब्लिक आपल्याला बघते पण आपण कोणतीकडे बघत नाही. असंच पूर्ण कॅमेऱ्याकडे पाहिजे तेव्हाच तुम्ही एकदम परफेक्ट ब्लॉगर बनवू शकता. आपण चाललोय शेअरिंग रिक्षा पकडायला. या साईडला बघू शकतो. फटाफट चालूया. कैमरामैन जल्दी फोकस करो. ये कोई शॉट नहीं. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघूया आता. समोर शिवसागर हॉट रेस्टॉरंट मला माहितच नाही. मला आवडतं. फायनली आपण आलो दुसऱ्या रस्त्यावर. स्टेशन पूर्ण क्रॉस केलाय. चाललोय आपण. ठीक आहे, चाललोय रिक्षा पॉईंट. तुम्हाला माहिती नाही कॉन्फिडन्स मित्रांनो. मी स्टार्ट करणार तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वर येईल. तर तुम्ही स्टार्टच करणार नाही, घाबरणार, काहीच होऊ शकणार नाही. म्हणून बोलतो स्टार्ट करा ब्लॉगिंग. हळूहळू सवय लागेल. जरा स्टार्टिंगला प्रॉब्लेम होईल पण एकदा सर्व सेटअप झालं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा पब्लिक मध्ये ब्लॉग करू शकणार. काही युट्यूबर्स भरपूर घाबरतात पब्लिक मध्ये, पण असं काही नाही. मी पण स्टार्टिंगला घाबरायचो पण आता एकदम जरा 50% कॉन्फिडन्स आलेला आहे. अजून पूर्ण आपल्याला 100% कॉन्फिडन्स आणायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो. या साईडला बघा एवढं चालली ते शेअरिंग रिक्षा पण लाईन त्या साईडला एकदम. त्याला भरपूर ठाणे स्टेशन पासून वॉकिंग करावं लागतं. आता स्टँडच्या इथं उतरलो, विवेना मोडला तिथून वॉकिंग करावं लागेल. ठीक आहे, आता काय जाऊया आपण पटापट. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय आपल्या लोकेशनवर. ते बघू शकतात या साईडला रिक्षावाल्याने मला सोडलंय. तर आपण चाललोय रस्ता क्रॉस करून पूर्ण हायवे वरती. हायवेचा ब्रिज आहे, डायरेक्ट मोठ्या मोठ्या गाड्या जायला. खालून फक्त छोट्या गाड्या जातात बघू शकता. तर आपण रस्ता क्रॉस करतोय. त्याचा पब्लिकच नाही, एकदम झिरो पब्लिक आहे मित्रांनो. आता जे काय स्टेशनवर रिक्षा स्टँड वगैरे जेवढी पब्लिक ने ऍक्शन केलंय तेच आपण जरा एडिटिंग करून तुमपर्यंत तुम्हाला दाखवणार. टेन्शन नाही मित्रांनो, अजून एक व्हिडिओ मी घेऊन येईल नेक्स्ट पार्ट मध्ये. मित्रांनो कुठे फिरायला जाणार एकदम पब्लिक रिएक्शनचा अजून एक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. टेन्शन नाही घेऊ. हे बघा या साईडला भरपूर ट्रॅफिक आहे. आवाज बॅकग्राऊंड म्हणजे पूर्ण वाट लागली आहे. माझं साऊंड पण क्लिअर येतो काय माहित नाही मित्रांनो तुम्हाला. तर ठीक आहे, मी एडिटिंग मध्ये ते करून टाकेल. या साईडला वाटतं सिग्नल आताच ओपन झालेला आहे. गाड्यावरनं पण पब्लिक बघते आपल्याला, एवढी ना बघते बघते. ठीक आहे, आपण पटापट रस्ता क्रॉस करून घेऊया. फायनली मित्रांनो आपला रस्ता क्रॉस करून झालेला आहे. आपल्याला त्या साईडनं पण रस्ता होता पण तिकडं एकदम पब्लिक वगैरे कोण नव्हती, फक्त स्पीड मध्ये गाड्या जात होते. तर विचार या साईडून बघू शकतात, या साईडून जरा नॉर्मली पब्लिक आहे. आपण इथून ब्लॉग शूट करून मॉलच्या इथे जाणार आहोत.
ठीक आहे, इथं पण पब्लिक नाही जास्त जास्त पब्लिक रिॲक्शन आपल्याला भेटली नाही. एकदम नुसतं फुल क्राऊड असेल आणि एकदम पब्लिक असेल ना भरली, तिकडे जाऊन आपण पब्लिक रिॲक्शनचा व्हिडिओ काढूया. तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायला भेटेल. तर या व्हिडिओ मध्ये इथं एंड करतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग. टाटा.